नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो तो म्हणजे असा आहे की महाराष्ट्रातल्या चारही कोपऱ्यामध्ये हाहाकार माजलेला आहे. मी हाहाकार या अर्थानं शब्द वापरतोय की महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर असेल किंवा सामाजिक चळवळीचं शहर म्हणून ओळखलं जाणारं कोल्हापूर असेल किंवा मराठा आरक्षण लढ्याचं केंद्रबिंदू बीड असेल किंवा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून गणलं गेलेलं पुणे शहर असेल, या चारही महत्वाच्या शहरामध्ये वेगवेगळ्या अत्यंत दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत, ज्या की राज्य सरकारला या ठिकाणी अनेक प्रश्नांना उत्तर देण्यासाठी कारणीभूत ठरवत आहेत. मी आवर्जून आपल्याला एक गोष्ट सांगतोय की महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातली जनता माध्यमांच्या माध्यमातून, मग इलेक्ट्रॉनिक माध्यम असेल किंवा प्रेस माध्यम असेल, यातून या घटनांकडे पाहते आणि राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री जे की राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहे ते देवेंद्र फडणवीस या घटनांच्या बाबतीत ठोस कुठलीही भूमिका घेताना दिसत नाहीयेत आणि त्यामुळे राज्यातल्या जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. सरकारच्या विरोधात संताप व्यक्त होतोय. अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया सरकारच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा विरोधात या ठिकाणी व्यक्त करतायत. ही घटना मी आवर्जून सांगतोय की आपण टायटल मध्ये सुद्धा पाहिलं असेल की दत्ता गाडेला अटक केलंय, पण त्यासोबत आणखी काही घटना घडल्यात, त्यातले आरोपी अद्यापही फरार आहेत. दत्ता गाडे हे नाव मी यासाठी आवर्जून सांगतोय की महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर किंवा सांस्कृतिक राजधानीच्या पुण्याला म्हणतो आपण, याच पुण्याच्या स्वारगेटमध्ये जे बस आगारामध्ये शिवशाही ही बस त्या ठिकाणी उभा होती आणि याच बसमध्ये पहाटेच्या वेळी एका तरुणीवर दत्ता गाडे यानं बलात्कार केला, अत्याचार केला. विशेष म्हणजे या घटनेनंतर खळबळ उडाली, कारण ती तरुणी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिनं दत्ता गाडेच्या विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला की मला ताई इकडे ये म्हणून सांगितलं, बसमध्ये नेलं आणि त्यानंतर माझ्यावर अत्याचार केले असं तिनं सांगितलं. पण ज्यावेळेस सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी चेक करण्यात आली त्यावेळेस भयंकर घटना लक्षात आली की त्या बस स्थानकामध्ये अनेक बस उभा होत्या, लोकांची वर्दळही होती आणि अशा परिस्थितीमध्ये शिवशाही नावाची जी बस एका बाजूला उभा केलेली होती, त्या बसमध्ये अंधार होता आणि याच बसमध्ये दत्ता गाडे या व्यक्तीनं या तरुणीवर त्या ठिकाणी अत्याचार केले. हे सीसीटीव्ही मध्ये आल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली, कामाला लागली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना तात्काळ या आरोपीला अटक करण्याचे आदेशही दिले. आणि मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की अवघ्या 24 तासाच्या आत किंवा 24 तासानंतर दत्ता गाडेला त्याच्याच गावामध्ये ऊसामध्ये लपलेल्या अवस्थेमध्ये पोलिसांनी रात्री अटक केली. जवळपास 100 पोलीस त्या ऊसाच्या शेताला गराडा घालून होते. त्या ठिकाणी ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या त्या माध्यमातून त्याला पाहणी करण्यात येत होती. श्वान पथकही तिथं आलं होतं आणि त्यानंतर हा ऊसाच्या शेतामध्ये लपलेला हा अत्याचार करणारा दत्ता गाडे हा पोलिसांना त्या ठिकाणी सापडला. ही महत्वाची घटना आहे. खरं म्हणजे दत्ता गाडे त्या ठिकाणी पोलिसांनी पकडला, पोलिसांचंही कौतुक करायला पाहिजे. आता दत्ता गाडेला कडक शिक्षाही झाली पाहिजे, जेणेकरून अशा अत्याचाराच्या घटना घडणार नाहीयेत. माता भगिनी या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीयेत. चिमुकल्या मुलींवर अत्याचार व्हायला लागलेले, या बस स्थानकामध्ये या ठिकाणी तरुणीवर बलात्कार झालेला आहे. अशा अनेक घटना ज्या महिलांच्या अत्याचाराच्या दररोज काही ना काहीतरी चव्हाट्यावर येत आहेत, माध्यमांच्या माध्यमातून येत आहेत. गोदी मीडिया या घटना कितीही दाबण्याचा प्रयत्न करत असला तर सोशल मीडियावर काम करणारे किंवा युट्यूब चॅनलवाले तुमच्या आमच्यासारखे अनेक प्रेक्षक प्रतिनिधी या घटना जनतेसमोर आणतायत, सरकारसमोर आणतायत आणि यावर ठोस कारवाई करण्यासाठी भाग पाडतायत. हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक शहरामध्ये अशी तरुणीवर अत्याचाराची घटना घडली. याचं कोणीही समर्थन तर करणार नाहीत, पण दत्ता गाडेला फाशी झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा विरोधकांनी त्या ठिकाणी केली. महिलांनी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन केलं. तृप्ती देसाई यांनी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन करून मंत्री असलेले कदम यांची सुद्धा गाडी त्या ठिकाणी अडवण्याचं काम केलं. एकीकडे दत्ता गाडे अटक झाला ही चांगली गोष्ट आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये आणखी 2 घटना घडलेल्या आहेत. एक म्हणजे मराठा आरक्षण लढ्याचं केंद्रबिंदू जे की बीड जिल्हा आहे, या बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या झालेली आहे. त्यांना इतकं बेदमपणे मारण्यात येत होतं. 3 तास जवळपास 6 ते 7 आरोपी त्यांना बेदम मारत होते. काठ्यानं मारत होते, रॉडनं मारत होते, फायटरनं मारत होते, साखळीनं मारत होते. एवढंच नाही तर त्यांच्या अंगावर अर्धा इंचाची जागा सुद्धा अशी शिल्लक राहिली नव्हती की ज्या ठिकाणी या नराधमांनी त्याला मारलं नव्हतं. अशा याच्यामध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यांची डेथ बॉडी ही फेकून देण्यात आलेली आहे. एवढं करूनही पुन्हा हे डेथ बॉडी कळंब
या ठिकाणी पुन्हा घेऊन जायचं, त्या ठिकाणी त्याला एका महिलेच्या घरापर्यंत पोहोचवायचं आणि पुन्हा त्यांनाच बदनाम करायचं, एवढं कपटी षडयंत्र या ठिकाणी आखण्यात आलं होतं. खंडणी मागण्यात आली होती. यातले काही आरोपी अटक आहेत, परंतु यामधला क्रूर कर्मा जो आहे तो कृष्णा आंधळे हा जवळपास 70 ते 75 दिवस म्हणजे जवळजवळ 80 दिवस झाले. या 80 दिवस तो फरार आहे, तो पोलिसांना सापडत नाहीये. ज्यावेळेस स्वारगेटमध्ये जो आरोपी आहे दत्ता गाडे याला ताब्यात घेतल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला देवेंद्र फडणवीस यांना, जे की राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांना ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पोलिसांची अत्याधुनिक यंत्रणा आम्ही त्या ठिकाणी राबवली, वेगवेगळ्या यंत्रणेचा आम्ही त्या ठिकाणी वापर केला आणि दत्ता गाडेला या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे. हे इथं ठीक आहे, ही घटना त्यांनी सांगितली योग्य आहे. परंतु या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न उपस्थित केलाय. तो प्रश्न असा होता की म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रयागराजला त्या ठिकाणी स्नानासाठी गेले नाहीत, यावर तुमचं मत काय? याला म्हणायचं गोदी मीडिया. इथं गंभीर घटना चालली आहे काय? दत्ता गाडेनं त्या ठिकाणी अत्याचार केलाय. दुसरी गोष्ट कृष्णा आंधळे फरार आहे. बीड जिल्ह्यातली घटना दुर्दैवी त्या ठिकाणी घडलेली आहे. तिसरी एक घटना घडलेली आहे की या महाराष्ट्राचं दैवत ज्याला म्हटलं गेलं, ज्यांचं नाव घेऊन हे लोकशाही सरकार या ठिकाणी महायुतीचं सरकार हे सत्तेमध्ये आलं, त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची या ठिकाणी बदनामी केल्या जाते, त्यांचा अवमान केला जातोय आणि या घटनेतले आरोपी हे बिनधास्तपणे फिरतायत, मोकळे फिरतायत. त्यांच्यावर मात्र कुठलीही कारवाई होत नाही, तो आरोपीही पोलिसांना सापडत नाही. याविषयी मात्र एकाही त्या गोदी मीडियाच्या पत्रकारानं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न उपस्थित केला नाही. हे दुर्दैव म्हणावं लागेल. दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की कृष्णा आंधळे हा तर फरार आहेच, परंतु या पुढचा भाग असा आहे की महाराष्ट्राची उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी असलेल्या नागपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली, ज्या छत्रपती शिवरायांचा अवमान करण्यात आला. शिवाजी महाराज तुमचे राजे पळाले, जर ब्राह्मण नसते तर शिवाजी महाराज वाचले नसते, अशा पद्धतीची भाषा वापरणारा प्रशांत कोरटकर हा याच नागपूरचा आहे, ज्यानं इतिहास संशोधक जे की कोल्हापूरचे आहेत, ज्या ठिकाणी बहुजन चळवळीचं केंद्र मानलं जातं, त्या कोल्हापूरमध्ये इतिहास संशोधक असलेले इंद्रजित सावंत यांना त्यांनी फोनवर धमकी दिली आणि अशा पद्धतीची अर्वाच्य आणि उग्रीड भाषा वापरून शिवीगाळही केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सुद्धा त्या प्रशांत कोरटकरनं केला, जो की नागपूरचा आहे. तो फरार आहे. विशेष म्हणजे त्याला पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता आणि पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा हा प्रशांत कोरटकर फरार झालाय. आज 2-3 दिवस झाले तो पोलिसांना सापडत नाही. म्हणजे बीडचा कृष्णा आंधळे 80 दिवसापासून फरार आहे, तो पोलिसांना सापडत नाही. प्रशांत कोरटकर जो छत्रपती शिवरायांचा अवमान करतो तो नागपूरचा आहे, राजधानी आहे ती उपराजधानी महाराष्ट्राची, तिथला तो फरार होऊन 3 दिवस झाले, तोही पोलिसांना सापडत नाहीये. अशा कित्येक घटना या महाराष्ट्रामध्ये घडतायत. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस या घटनेला जबाबदार आहेत की नाही हा प्रश्न सामान्य जनता या ठिकाणी विचारते. आणि त्यामुळं दत्ता गाडे अटक झाला याचं कौतुक आहे, त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे याचं सुद्धा कौतुक आहे आणि त्या पद्धतीनं पोलीस यंत्रणा काम करेल हे सुद्धा सांगता येतंय आपल्याला. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस पोलिसांना मोकळा हात दिला जातो आणि पोलिसांना खऱ्या अर्थानं या घटनेविषयी सडेतोड आणि रोखठोकपणे कारवाई करा असा आदेश दिला जातो, त्यावेळेस पोलीस त्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक करू शकतात. हे पुण्याच्या स्वारगेट मधल्या आरोपीला अटक केल्यानंतर लक्षात आलंय. मग बीड जिल्ह्यामधल्या 80 दिवसापासून फरार असलेल्या कृष्णा आंधळे का अटक होत नाही? हा प्रशांत कोरटकर छत्रपतींचा अवमान करणारा आणि इंद्रजित सावंत यांना धमक्या देणारा, शिवीगाळ करणारा, हा 3 दिवस झाले, हा अटक का होत नाही? याचा अर्थ असा की आरोपींच्या पाठीमागे राहून कोणीतरी राजकारण करतंय आणि या राजकारणासाठी आरोपींचा वापर केला जातोय हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून या ज्या काही घटना घडतायत याला राज्य सरकार जबाबदार आहे, याला गृहमंत्र्याचा विभाग आज जबाबदार आहे. आणि जसं भ्रष्टाचार केल्यानंतर किंवा एखाद्या विभागामध्ये एखादी चुकीची घटना घडल्यानंतर त्या मंत्र्याचा राजीनामा मागितला जातो, मग या ठिकाणी गृह मंत्रालय हे अपयशी ठरतंय, गृह विभाग हा अपयशी ठरतोय. आणि या ठिकाणी अशा एवढ्या मोठ्या घटना घडत असताना आरोपी ताब्यात येत नाही, मग गृहमंत्री हे जबाबदार नाहीत का? आणि जर ते जबाबदार असतील तर मग गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांनी त्यांच्या विभागाचा राजीनामा द्यायला पाहिजे की नाही पाहिजे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय. आणखीन एक प्रकरण या ठिकाणी उघडकीस आलंय, ते म्हणजे असं आहे की मस्साजोग बीडचं जे काही हत्या प्रकरण घडलं संतोष देशमुख यांचं, त्यांचे जे मारेकरी आहेत ते वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. वास्तविक पाहता त्यांना छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मुंबई असेल या ठिकाणच्या अंडा सेलमध्ये हलवायला पाहिजे होतं किंवा नाशिकमध्ये हलवायला पाहिजे होतं,
परंतु तसं न करता त्यांना बीड जिल्ह्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यातला एक आरोपी लातूरमध्ये ठेवलेला आहे आणि या सगळ्या आरोपींच्या पाठीमागं ताकद असलेला मास्टर माइंड किंवा ज्याला सुरेश धस हे आका म्हणतात, जे खंडणी प्रकरणामध्ये या ठिकाणी अटक आहे, ज्यांच्यावर मोक्का लागलेला आहे, ते वाल्मिक कराड हे बीडच्या जेलमध्ये आहेत आणि त्यांचा या ठिकाणी शाही बर्दास्त त्यांना ठेवली जाते. त्यांना पाहिजे ते जेवण दिलं जातंय, मोबाईलचा वापर केला जातोय, पाहिजे त्यांना भेटू दिल्या जाते. याचा आरोप त्या ठिकाणच्या नागरिकांनी केलेला आहे आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुद्धा केलेला आहे. मग काय करतोय गृह विभाग, काय करतोय पोलीस विभाग, हे या ठिकाणी नागरिक प्रश्न उपस्थित करतायत आणि त्यामुळे जनसामान्यांच्या मनामध्ये या महायुती सरकारच्या विरोधात रोष आहेच, पण गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा जनतेच्या मनामध्ये शंका आहे, संभ्रम आहे आणि रोष सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळे प्रश्न असा आहे की गाडीला अटक झालीय, परंतु कृष्णा आंधळे आणि प्रशांत कोरटकरचं काय, त्यांना कधी अटक होणार? म्हणजे या आरोपींच्या आडून महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं जातंय का, असा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. आणि मला तसं वाटतंय, होय, राजकारण केलं जातंय आणि हे राजकारण महाराष्ट्राला परवडणार नाही, हे अत्यंत दुर्दैवी राजकारण आहे, असं सुद्धा माझं मत आहे. आणि म्हणून मित्रांनो, ही माहिती मला तुम्हाला देणं गरजेचं वाटलं, मी तुम्हाला या ठिकाणी ती माहिती दिलेली. तुम्हाला काय वाटतंय की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ज्या घटना घडतायत, याला उपमुख्यमंत्री याला गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नाहीत का? तुमचं काय मत आहे? आणि जे आरोपी या ठिकाणी वेगवेगळ्या घटनांमध्ये आहेत, त्यातले एक आरोपी तात्काळ अटक होत आहेत, पोलीस यंत्रणा काम करते, मात्र इतर 2 घटना असतील, 3 घटना असतील, 4 घटना असतील, यातले आरोपी मात्र पोलिसांना अटक होत नाहीयेत. म्हणजे आरोपींच्या नावाखाली या ठिकाणी राजकारण केलं जातंय का? तुमचं काय मत आहे तात्काळ कळवा, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत ती अभ्यासू असते. मित्रांनो, जाताना एक विनंती करेन की DS न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ आपण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.